प्रणव आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक पिंपळे सौदागर येथे लायन्स क्लब फर्स्ट व्हाईस डीजी राजेंद्र गोयल असे हे सन्मानित प्रतिष्ठित व्यक्ती, झोन चेअरपर्सन बालाजी जगताप, प्रेसिडेंट संजय सोनार, सेक्रेटरी जितू हिंगणे सर, ट्रेझर अरुण इंगळे सर, एमजेएफ सुनील जाधव सर, एमजेएफ ऋषिकेश देवरे सर, व्हाईस प्रेसिडेंट धनंजय माने सर, ॲक्टिव्हिटी चेअरपर्सन डॉक्टर ज्योती क्षीरसागर आणि डायरेक्टर डॉक्टर जबीन पठाण लायन्स क्लब सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले. आपण त्यांचे स्वागत करू. समाजाच्या केंद्राची पवित्र सेवा आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि अभिमानाचा आहे. या शुभप्रसंगी आपल्या सेवा केंद्राचे उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सन्माननीय अतिथी, सर्व मान्यवर, डॉक्टर्स, सर्व प्राणवायू स्टाफ आणि उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. कार्यक्रम आहे. ज्ञान, सकारात्मकता आणि आशेचे प्रतीक म्हणजे दीप प्रकटतात. तमसून ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या या मंगल ज्योतीने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. मी विनंती करते की पीजी सर, सलीम सर, जगताप सर, सोनार सर, डॉक्टर ज्योती क्षीरसागर मॅडम, डॉक्टर पठाण मॅडम यांनी दीप प्रकटनासाठी पुढे जा. दीप ज्योती परा ज्योती दीप ज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पाप दीप ज्योतिर्नमोस्तुते शुभ करोति कल्याण आरोग्यम सुख संपदा द्वेष बुद्धि विनाशाय आत्म ज्योति नमोस्तुते आत्मा ज्योति प्रदीप्ताय ब्रह्म ज्योति नमोस्तुते ब्रह्म ज्योति प्रदीप्ताय गुरु ज्योति नमोस्तुते भो दीप देव रूपस्त्व कर्म साक्षी ह्यभिघ्नकृत यावत् कर्म समाप्यस्त तावत्व सुस्थिरो भव. दीप ज्योती परा ज्योती दीप ज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पाप दीप ज्योतिर्नमोस्तुते शुभ करोति कल्याण आरोग्यम सुख संपदा द्वेष बुद्धि विनाशाय आत्म ज्योति नमोस्तुते आत्मा ज्योति प्रदीप्ताय ब्रह्म ज्योति नमोस्तुते ब्रह्म ज्योति प्रदीप्ताय गुरु ज्योति नमोस्तुते. आता गणपती पूजा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आणि धन्वंतरीची पूजा आणि धन्वंतरी स्तवन म्हणूया. वंदे धन्वन्तरिं निखिल गदवनं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलं प्रौढदावाग्निलीलं. आजचे प्रमुख पाहुणे, सन्मानित आणि प्रतिष्ठित फर्स्ट व्हाईस डीजी लायन राजेंद्र गोयल सर, झोन चेअरपर्सन बालाजी जगताप सर, पीएसटी सुनील सर, ऋषिकेश देवरे सर, सर्वांचे माने सर, ज्योती क्षीरसागर मॅडम आणि जबीन पठाण मॅडम या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवर आणि स्टाफ सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा जो सोहळा आहे तर 15 ऑगस्ट, त्याच्यानंतर लायन्स क्लबचा आज तिसरं सेवा केंद्र चालू होत आहे आणि तिसरा सोहळा जो आहे तो आहे की माझ्या ह्या पिंपळे सौदागर क्लिनिकला 5 वर्ष असते आपण एकत्र जमलो आहोत. तर थोडक्यात मी माझा आतापर्यंतचा प्रवास सांगणार आहे आणि कशा पद्धतीचे पेशंट्स साधारणतः इथे ट्रीट झालेले आहेत तर थोडक्यात ऐकून घेऊया. मी डॉक्टर प्रीती मंगेश देशमुख, VMS गोल्ड मेडलिस्ट, MD आयुर्वेद, 21 वर्षापासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहे. 24 ऑक्टोबर 2012 साली प्रणव आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक चिखली इथे सुरू केलं. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2021 रोजी प्रणव आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक ही दुसरी शाखा सुरू केली. मध्यंतरी 2016 पासून साधारणतः वेगवेगळ्या पॉलिक्लिनिक्स मध्ये मी पिंपळे सौदागरलाच येत होते. पेशंट्सचा डिमांड जसा वाढत गेला की तुम्ही इथे पंचकर्म क्लिनिक जसं सुरू करावं म्हणून मग
15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी सुरू केली. त्याच्यानंतर साधारणतः 16,000हून अधिक भारतातील आणि परदेशातील रुग्णांचा या सेवेचा लाभ घेतलेला आहे. गर्भधारणेच्या पूर्वनियोजनापासून ते गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, पीसीओडी, स्त्रियांचे वेगवेगळे आजार, त्वचेचे आजार, केसांच्या समस्या, ऍसिडिटी, इंडायजेशन, आर्थरायटिस, जॉईंट पेन, त्यानंतर पंचकर्माच्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर्स पण आपण, जसं आता पावसाळ्यामध्ये अभ्यंग ऋतू, वर्षा ऋतू अभ्यंग सोहळा पण आपण साजरा करतो. तर तसं रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच थोडं फिजिकल आणि मेंटल रिलॅक्सेशनची आवश्यकता असते. तशासाठी वेगवेगळ्या ऑफर्सही वर्षभर साधारणतः राबवल्या जातात. मी साधारणतः 1, 2 ते 3 पेशंट्सची थोडक्यात तुम्हाला माहिती देऊ इच्छिते व त्यांनी ट्रीटमेंटचा त्यांना कसा फायदा झाला ते. साधारणतः एक 24 वर्षाची रुग्ण होती. तिला साधारणतः मासिक पाळी सुरू झाल्यापासूनच पीसीओडी डिटेक्ट झालेला होता आणि साधारणतः एक 6 ते 8 महिन्यानंतरच पाळी रेग्युलर झाली. त्याच्यानंतर हे आता जेव्हा ती माझ्या संपर्कात आहे तर पुढे गर्भसंस्कार आणि पुढे म्हणजे बाळाच्या दृष्टिकोनातून सुवर्णप्राशन याच्यासाठी पण ती संलग्न आहे. तर जर सातत्याने व्यवस्थित पेशंटनी ट्रीटमेंट घेतली आणि ट्रीटमेंटचे रिझल्ट त्याप्रमाणे मिळाले तर पेशंट गर्भधारणेपासून किंवा पूर्वनियोजनापासून ते आतापर्यंत पुढे बाळ झाल्यानंतरही ती पेशंट माझ्याशी आताही संपर्कात आहे. त्याचबरोबर आर्थरायटिस, जॉईंट पेनवर पण इफेक्टिव्हली ट्रीटमेंट होतात. आता सध्याच 2 महिन्यापूर्वीच एक पेशंट साधारणतः 70 वर्ष वय, दोन्ही गुडघे प्रचंड प्रमाणात दुखत होते आणि तिला आपण कुठलंही ट्रीटमेंट ती ॲलोपॅथिक करायला तयार नव्हती. पेशंट ऑपरेशन सजेस्ट केलेलं होतं. बरेचसे गुडघे सगळे झिजून गेलेले होते. तशा केसमध्ये त्यांना मग आपण इथे पंचकर्म ट्रीटमेंट बस्ती सजेस्ट केली आणि जाणू बस्ती गुडघ्याच्या भोवती पिठाचं आळं करून ते जिरवणे तर ती सजेस्ट केली आणि साधारणतः बस्ती ट्रीटमेंट झाल्यानंतर एक 2 ते 3 आठवड्यामध्येच पेशंटला एक 75 ते 80% आराम पडला आणि पेशंटनी सांगितलं आता तर मग ऑपरेशन करण्याची गरजच नाही. हे आता रिसर्चचे मिळालेले रिसर्च. प्लस त्वचेचे काही पेशंट्स आहेत, जसं सोरियासिसचे बरेचसे पेशंट्स माझ्या इथे येतात. तर साधारणतः जर पेशंट पथ्य व्यवस्थित पाळत असतील आणि औषधं व्यवस्थित 3 ते 4 महिने सलग घेत असेल तर स्काल्प सोरियासिस जे डोक्याच्या ठिकाणी जो आलेला सोरियासिस आहे तर तो आणि छाती घोटावर आलेला असतो प्रत्येक 3 ते 4 महिन्यात खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट बघण्यात आलेले आहेत. तर बरेचसे पेशंट फीडबॅक आणि रिव्ह्यूज पण देतात. तर मी आता जसं माझं युट्यूब चॅनल पण आहे त्याच्याद्वारे पण समाज प्रबोधन आणि असं बरंचसं करते आहे. लहानपणापासूनच साधारणतः मला समाजसेवेची बरीच आवड आहे. 7वीत असताना रोटरी क्लब म्हणून होतं आमच्या शाळेत, तर त्याच्या अंडर इंटरॅक्ट क्लब म्हणून राबवलं जात होतं. तर मी इंटरॅक्ट क्लबची मेंबर होते तेव्हा. तर तेव्हा मग वेगवेगळ्या जाऊन अंधशाळांना भेट देणं, त्याच्यानंतर अपंगांच्या शाळांना जाऊन भेट देणं, तिथे त्यांना गोष्टी सांगणं, त्यांच्यासोबत खेळणं, अशा ह्या आम्ही वीकली बेसिसवर सॅटर्डेजला ह्या ऍक्टिव्हिटीज करत होतो. तर तिथून ही समाज प्रबोधनाची मुळं तिथून सुरू झाले. त्याच्यानंतर शाळा कॉलेजमध्ये असताना पण अनेक मी समाज प्रबोधनपर असे पथनाट्य पण केलेले आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे पण जाऊन आम्ही आयुका सेंटरला वगैरे पण बरेचसे पथनाट्य केलेले समाज प्रबोधन आणि आरोग्याविषयी. त्यानंतर BMS डॉक्टरकीचं शिक्षण घेत असताना सिकल सेल ॲनिमिया म्हणून नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये जो प्रज्वल असा आजार आहे तर त्याच्याशी रिलेटेड मेडिकल कॅम्पवर पण मी साधारणतः काम बरंचसं केलेलं आहे. तर त्याच्यानंतर मग MDचं शिक्षण आणि आता म्हणजे फेब्रुवारी महिन्यात साधारणतः डॉक्टर अर्चना गोरे आणि डॉक्टर ज्योती क्षीरसागर यांच्याशी संपर्क झाला
आणि मग लायन्स क्लबची मेडिकल टीम तयार करायची आहे असं मला समजलं. तेव्हापासून मग पुन्हा तो जो काही समाज प्रबोधनाचं किंवा समाजसेवेचं जे मूळ होतं ते माझ्याकडून पुढे त्यांच्याकडून द्वारा इम्प्लिमेंट करण्यात येत आहे खरं तर. तर मग मी वेगवेगळे मेडिकल कॅम्प्स एक साधारणतः 6 ते 7 मेडिकल कॅम्प्स झालेले आहेत आतापर्यंत. त्याची मी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर मला 10 मेला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिट होती. तर तेव्हा MOC मास्टर ऑफ सेरेमनी राहण्याचा पण सन्मान मिळाला आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या हस्ते गव्हर्नन्स मेडल पण त्या दरम्यान मिळालं. आणि त्याच्यानंतर कामाचं हे बघून इव्हन मी आता पिंपळे सौदागर लायन्स क्लब पिंपळे सौदागर ऍक्टिव्हचा जो ग्रुप आहे तर त्याची मी बोर्ड ऑफ डायरेक्टर पण आहे. तर हा जो सगळा समाजसेवेतून जो काही आनंद मिळतो आहे आणि आपल्यासारखे सर्व लोक माझ्या पाठीशी उभे आहेत त्याच्याबद्दल मी खरंच खूप अभिमानास्पद मला फील होत आहे खरं तर. आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आजचं आपण हे जे सेवा केंद्र चालू करतो आहोत तर समाजसेवा आणि रुग्णसेवा याचं मी म्हणेल की कॉम्बिनेशन सारखं हे आहे. तर रुग्णसेवा करत असतानाच आपण समाज सेवा ही कशा चांगल्या पद्धतीने करू शकतो आहोत. तर लायन्स क्लब तर्फे मला ही एक अपॉर्च्युनिटी मिळते आहे असं मी म्हणेन. तर आपल्या इथे आज तिसरं सेवा केंद्र चालू करतो आहोत. तर आपण सगळे इथे आल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक एकच स्वागत. आणि आता आपण इनॉग्रेशन कडे वळूया. सुरुवात होत आहे. आता आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण जवळ आलेला आहे. आजपासून या सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवाभावाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. मी आदरणीय फर्स्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र गोयल सर यांना विनंती करते की त्यांनी सेवा केंद्राचे औपचारिक उद्घाटन करावे. या नव्या सुरुवातीचे स्वागत आपण सर्वजण टाळ्यांच्या गडगडाटामध्ये करू. प्रणव आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक पिंपळे सौदागर मध्ये लायन्स क्लब पिंपळे सौदागर ऍक्टिव्हचे 3ऱ्या लायन्स सेवा केंद्रचे उद्घाटन सोहळा. आमच्यासारख्या डॉक्टरांकडून रुग्ण सेवा करता करता समाज सेवा पण घडवून येत आहे लायन्स क्लबच्या या सेवा केंद्रामार्फत. मंगेश सर पुढे येणार. प्लीज. ही सेवा ही समाजासाठी जरी असली किंवा डॉक्टर म्हणतो की समाजासाठी डॉक्टरचा जन्म झालेला आहे, परंतु त्याच्यातला भाव जो आहे तो त्याच्याने पेशंट लवकर बरा होत असतो. की ज्या पद्धतीने आत्मीयतेने प्रत्येक डॉक्टर त्या पेशंटला करतात त्याबद्दल तुमच्या दोघांचे मी अभिनंदन करतो. आणि नक्की डॉक्टर पिकिन बरोबर मंगेश सरांची साथ आहे म्हणून आज हे दुसरं तुमचं जे क्लिनिक आहे नाही तुमचं पर्सनल दुसरं आहे. आणि लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर लोकसेवा केंद्र दुसरं. त्याबद्दल लायन्स क्लब ऑफ पुणे सौदागरचे प्रेसिडेंट अध्यक्ष लायन्स अजयजी सोनार घेऊन चेअरपर्सन लायन बालाजी जगताप लायन इंजिनियर आमचे मित्र सुनीलजी जाधव तसेच डॉक्टर देऊ. मी ज्योतिष क्षीरसागरांचे एक आत्मीयतेने मी एक किस्सा सांगतो की पहिल्यांदा क्रिकेट मॅचच्या वेळेला तुम्हाला भेटलो होतो. ते डॉक्टर लोक क्रिकेट खेळतात म्हणजे काय करतात ज्या पद्धतीने ते खेळतात म्हणजे सगळ्या ह्याच्यात ऑलराऊंडर. आणि खरंच त्या पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह मध्ये आल्यानंतर क्लब खरंच ऍक्टिव्ह झाला हे म्हणजे मान्य करतो तुम्ही. पण मी बघतोय तुमचे रेग्युलर जे प्रोग्राम असतात त्या हिशोबाने तुमचे अभिनंदन. त्याच्यामुळे सर्व पिंपळे ऍक्टिव्ह सौदागरच्या सदस्यांचे मी अभिनंदन करतो. आणि असेच वाटचाल पुढचे 10 काय 11 तुमचे जे तुमचे टार्गेट आहे ते अध्यक्ष होणार त्या वर्षाच्या कार्यकाळात ते पूर्ण हो. आणि हे पूर्ण केल्यानंतर ते कंटिन्युएशन मध्ये कसं राहील त्याच्यासाठी कमिटी स्थापन करून ह्या डॉक्टर लोकांना सपोर्टिंग सिस्टीम तुम्ही एक तयार करणं जरुरी आहे. कारण लोकसेवा केंद्र फक्त चालू करून हे करतील त्याला काय, कारण ह्याच्या यथार्थ सेवा आहे पण आपण त्याला एक सपोर्टिंग सिस्टीम चालू केली तर कदाचित त्याचा फायदा अजून जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल अशी मला आशा आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा प्रोटोकॉल ब्रेक करतो.
लायन्स सेवा केंद्र हे आपलं लोकच सेवा देणार आहेत. हा जो बऱ्याच जणांचा मला फोन आल्यानंतर भ्रम होता, मी तो दूर केला. लायन्स सेवा केंद्रामार्फत मेन आम्हाला इमेज बिल्डिंग करायची. आमच्या क्लबचे शहरामध्ये आता 20 ठिकाणी जे केंद्र ओपन होणार आहेत त्या ठिकाणापर्यंत आमचं नाव पोहोचणार आहे. त्या माध्यमातून जे लोक ज्या एक्सपर्टीज आहेत त्यांच्याकडे त्या सेवा मोफत देणार आहेत. समजा जर माझ्याकडे एखादा कोण कस्टमर आला बिल्डर म्हणून सजेशन काही मागत असेल, ते माझ्याकडे जे एक्सपर्टीज आहेत ते त्या कस्टमरला त्याच पद्धतीने मार्गदर्शन करतात. मोफत सल्ला आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याकडे बऱ्याच जण आहेत, प्लॅन पास करायचं कसं असतं माहिती नसतं, तर ते तो जो सल्ला त्यांना लागणार आहे ते आर्किटेक्ट म्हणून देतील. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात जे एक्सपर्ट आहेत, आमच्याकडे दोघं तिकडे रिटायर्ड लोक आहेत, रिटायर्ड संस्थेमध्ये काम केलेले लोक आहेत. त्या लोकांकडे काही ठिकाणचे एक्सपर्टीज आहेत, त्यांना रिटायर झाले त्यांना वेळ नाहीये. आम्ही म्हणलं तुम्ही तुमच्या बाहेर बोर्ड लावून टाका, तुमची जे एक्सपर्टाईज आहे त्या एक्सपर्टाईज मध्ये तुम्ही लोकांना मोफत सल्ला द्या. सल्ला देण्यासोबत आमचा ब्रँडिंग होतोय, आमच्या क्लबचं नाव होतंय आणि शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये लोक असल्यामुळे तिथपर्यंत आमचा क्लब पोहोचतो आणि त्या लोकांच्या हातून जी सेवा होणार आहे, ज्या गरजू लोकांना आहे गरज आहे त्या लोकांपर्यंत सेवा पोहोचायचा मेन उद्देश आहे. कारण बऱ्याच जण डॉक्टर तुम्ही एनआरपी मध्ये काय देणार ते देणार, हा उद्देश बिलकुल नाहीये. डॉक्टर स्वतः पण पुढे आले म्हणून आमच्याकडे कल्पना आली, मग त्याच्यावरती मोठा विस्तार केला. जसं तुम्ही म्हटलं की एक कमिटी स्थापन करा. ह्याच लोकांकडनं ज्यांना ज्या उद्देश समजला आहे त्या लोकांकडनंच आहे त्या कमिटीचे काही मेंबर बनवून आहे ना, की निरंतर सेवा म्हणजे क्लबचं ब्रँडिंग होईल, आपल्या संस्थेचं ब्रँडिंग होईल, इमेज बिल्डिंग होईल, त्या त्या भागातल्या लोकांना आपली सेवा सुरू होईल उद्देश आहे. धन्यवाद. प्रणव आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक पिंपळे सौदागर येथे लायन्स क्लब फर्स्ट व्हाईस डीजी राजेंद्र गोयल असे हे सन्मानित प्रतिष्ठित व्यक्ती, झोन चेअरपर्सन बालाजी जगताप, प्रेसिडेंट संजय सोनार, सेक्रेटरी जितू हिंगणे सर, ट्रेझर अरुण इंगळे सर, एमजेएफ सुनील जाधव सर, एमजेएफ ऋषिकेश देवरे सर, व्हाईस प्रेसिडेंट धनंजय माने सर, ॲक्टिव्हिटी चेअरपर्सन डॉक्टर ज्योती क्षीरसागर आणि डायरेक्टर डॉक्टर जबीन पठाण लायन्स क्लब सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले. आपण त्यांचा सन्मान करू. प्रणव आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक पिंपळे सौदागर वर्धापन दिन सोहळा सेलिब्रेशन. त्याच्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक टाकायची. त्यामुळे असं पाच जरी केलं तरी चौथाच आहे. हे करू शकणार. पूर्वक आभार. आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सहकार्य हे सेवा केंद्र समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवेचा आधार पोहोचवेल हीच अपेक्षा. सेवेतून समाधान, आरोग्यातून आनंद आणि माणुसकीतून समृद्ध समाज या सुंदर विचाराने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. यानंतर नॅशनल अँथम होईल, त्यानंतर प्रीती मॅम पूर्ण क्लिनिक दाखवतील आणि त्यानंतर सर्वांनी स्नॅक्सचा आस्वाद घ्यायचा.
Bye.